नमस्कार, मी गणेश निकन पाटील। काल शिव हनुमान मंदिर याच्या विरोधात एक पिटिशन दाखल केली होती। मुक्ता बिल्डर प्रवीण सकाराम पाटील याच्याकडे काम करणारा किशोर तुकाराम जाधव यांनी ही पिटिशन दाखल केलेली आहे। अनाधिकृत आहे म्हणून, शिव हनुमान मंदिर अनाधिकृत आहे म्हणून यांनी पिटिशन दाखल केली आहे। जो तुकाराम आपला किशोर तुकाराम जाधव जो ठाण्याला राहतो, तो स्वतः एक अनाधिकृत घरामध्ये राहतो आणि इथे प्रवीण सकाराम पाटील याच्याकडून हा इथे जमीन मालकांना धमकवण्याची कामं करतो। त्याच्यासाठी कुणाल मोहीन म्हात्रे, संदीप नामदेव भुईर ही लोक असून जमीन मालकांच्याकडून जबरदस्तीने बळजबरीने जमिनी ताब्यात घेणं, त्यांना तिथून हुसकावून लावणं, गुंड पोरं घेऊन येणं आणि तसं न झाल्यास त्यांना कोणी जुमानत नसेल तर मग त्यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करणं आणि खास करून हा एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचा हा माणूस असून प्रवीण सकाराम पाटील आणि त्याच्याकडे असलेले हे गुंड अनैतिक धंदे करतात आणि त्यांच्याबरोबर मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांना सहकार्य करत आहेत। आणि आज माझ्या मंदिराला या लोकांनी अनाधिकृत म्हणून जी काही नोटीस लावलेली आहे की अनाधिकृत आहे, त्याला हे करण्यात येईल, तर मला हे सांगण्यात यावं, जर हे अनाधिकृत अधिकृत हा जो खेळ आहे हा कोणी चालू केला आहे आणि कोणाच्या फायद्यासाठी चालू केला? गरिबांच्या फायद्यासाठी चालू केला आहे का बिल्डरांच्या फायद्यासाठी चालू केलेलं आहे? मोठमोठे बिल्डर येतात, अनाधिकृतच्या नावावर पाडतात आणि मग परत थोड्या दिवसात बघा तर तिथे 20 माल्याचे 30 माल्याचे टावर उभे केले जातात। तर हा जो खेळ आहे अनाधिकृत नावाचा, हा कशासाठी चालवतं प्रशासन, महापालिका? आज जर अनाधिकृत म्हणून तोडायला येणारे महापालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस प्रोटेक्शन घेऊन येतात किंवा महसूल विभागाचे येतात, हे स्वतः अनाधिकृत घरात राहणारी लोक आहेत आणि अनाधिकृत घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सरकारी डिपार्टमेंटमध्ये जर जॉबच दिला नाही तर मला आज असं वाटतंय की 99% लोक सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा हे होऊ शकत नाही। आणि आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आहे की ग्रामपंचायतला न हरकत दाखला देण्याचा परमिशन आहे, घर बांधण्याचा दाखला देण्याचा परमिशन नाही म्हणून, तर अशा प्रकारे असेल तर आजपासून 30-40 वर्ष जुने किंवा 50 वर्ष जुने जेवढी पण घरं आहेत सर्व अनलिगल आहेत आणि ही पण तोडावी। पण पहिला जे अधिकारी ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत यांनी स्वतःची घरं तोडावी। कर्मचारी जे संगती घेऊन जातात ते अनलिगल झोपडपट्टीमध्ये सरकारी जागेमध्ये राहणारी लोक असतात, त्यांनी स्वतःची घरं तोडावी। त्याच्यानंतर जनतेचा पैसा टॅक्स म्हणून लुबाडणारी सरकार यांनी नागरिक त्यांची जनतेची घरं तोडावी। आणि असं न करत असल्यास या लोकांना ज्याचा घर अनाधिकृत असेल त्याला सरकारी डिपार्टमेंटमध्ये नोकरीस घेऊ नये। आज इथे आमदार असू द्या, खासदार असू द्या, नगरसेवक असू द्या, ही लोक पण अनाधिकृत घरात राहतात। आज आमच्या मुंब्र्यामध्ये, दिव्यामध्ये आज मोठमोठ्या पदावरती गेलेली लोक आहेत। कोणी उपमहापौर झाला आहे, महापौर झालेला आहे, नगरसेवक आहे, स्थायी समिती सभापती आहेत। आज जेवढे पण नगरसेवक आमच्या मुंब्र्यामध्ये आहेत, दिव्यामध्ये आहेत, हे अनाधिकृत बंगल्यात, अनाधिकृत घरात राहतात, अनाधिकृत बिल्डिंगी बांधून जगत आहेत। अनाधिकृत बिल्डिंगींना टॅक्स, पाणी बिल, मीटर या सर्व सवलती पुरवणारी आमची अनाधिकृत मुंब्रा प्रभाग समिती, आमची अनाधिकृत दिवा प्रभाग समिती, आमची अनाधिकृत कलवा प्रभाग समिती आणि पूर्ण ठाणे हा अनाधिकृत गोष्टींचा टॅक्स घेतोय, पाणी बिल घेतोय। मग हे अधिकृत आणि अनाधिकृत हे कोणासाठी आहे? आज कोणाला जर धमकावायचं असेल, एखादा अनैतिक धंदे चुकीच्या पद्धतीने गैरव्यवहार करत असतो, आज इथे खाडीमध्ये भराव होतोय, रेती उत्खनन होतंय, या गोष्टीला विरोध केला म्हणून आपला अधिकाऱ्यांनी संमत करून मंदिराला माझ्या नोटीस पाठवलेली आहे की तोडण्यात येईल। आणि तो अपील करता जो आहे तो तिथे गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे आणि त्यांनी हायकोर्टामधून पिटिशन दाखल केलेली आहे। किशोर तुकाराम जाधव म्हणून जो ठाण्याला राहतो, त्याला
जो मुक्ता बिल्डरला आदित्य धर्मेंद्र गोयल ही जी पूर्ण जमीन बलकावची असून तिथे जे काही शेतकरी आहेत त्यांची बलजबरीने शेतं लुटण्याची कामं करतोय, घरदारं पाडायची कामं करतोय. माझा शेतघर होता, त्याला टॅक्स, लाईट बिल, पाणी बिल अनेक वर्षापासून लागलेला होता. तोही त्यांनी पाडायला लावला आणि तो जो पाडायला लावला तो एकनाथ शिंदे यांचा सचिव सचिन जोशी याच्या सांगण्यावरून अक्षय गुडदे आणि सचिन बोरशे, कलवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त या लोकांनी पाडला. आणि मनीष जोशी हा जो डेप्युटी कमिशनर जो आहे यांनी दिवा गावात जी काही डम्पिंग चालू केलेली आहे 2300 कोटीचा हा डम्पिंग घोटाळा आहे. आज त्याच्यावरती अनेक आरोप व्हायला लागले. आरोप झाल्यानंतर मी आरोप केला की हा 20 वर्षापासून इथे कार्यरत आहे. 20 वर्षापासून हा कार्यरत असताना जी 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी मनीष जोशीची झालेली आहे. आज या मनीष जोशीला एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा हे असताना कोणत्याही प्रकारचा त्याचा तपास केला जात नाही, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जात नाही किंवा त्याला नोकरीवरून काढलं जात नाही. कारण हा इथे असलेले मंत्री, आमदार, खासदार या लोकांच्या सुपाऱ्या वाजवणारा, बिल्डर लॉबीला कुठे कोणाची जर पुढे दुकानं चाली किंवा काय हे येत असतील तर मग अनधिकृत बोलून त्या पाडायची कामं करणारा हा मनीष जोशी आज 1500 कोटीची प्रॉपर्टी बनवून आज ठाणे विभागात आपला ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. अनिल शिंदे मुंब्रा पोलीस स्टेशनचे यांना अनेक तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. की बोलतात ते सिव्हिल मॅटर आहे, सिव्हिल मॅटर आहे. मग प्रत्येक गोष्टीचे या लोकांच्याकडे एक ठराविक हे असं, आता रेतीची कुंडी असते, रेतीचा सेक्शन पंप असला किंवा हे असला तर लाख रुपये, 50,000 रुपये असे प्रत्येक कुंडी वाईज, पडाव वाईज, भरणीचे पैसे, चालीचे पैसे, रूमच्या मागे पैसे, बिल्डिंग स्लॅबच्या मागे पैसे हे पोलीस स्टेशन घेत असून, महापालिका घेत असून, महसूल विभाग घेत असून, कांदलवन विभाग घेत असून मग कशाला हे लोकांचे घरं अनधिकृत बोलून तोडायची नौटंकी काढतात. आज या याच्यामध्ये जज असू द्या, वकील असू द्या किंवा एखादा जुमेदार अधिकारी असू द्या, तोही या महाराष्ट्रात भारतामध्ये अनधिकृत घरात राहतो. मग अधिकृत आणि अनधिकृत ही जी नौटंकी या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी चालू आहे का? तर या गोष्टीवरती विचार करून लवकरात लवकर हा धंदा कसा बंद केला जाईल आणि अधिकाऱ्यांच्याकडून होणारी गरिबांची आणि निसर्गप्रेमींची जी काय आपली हे होते, छलवणूक केली जाते ही बंद करण्यात यावी.